नर्मदेहर श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ. काल आपलं ठरलं की भगवंतांच्या सहवासात आपण आता सलग 7 दिवस राहायचं आहे. त्यापैकी 1 दिवसाचा सहवास आपल्याला काल झाला. आज दुसरा दिवस आहे. काल आपण श्रीमद भागवत महापुराण सप्ताह का करतो, त्याचं महत्त्व काय आहे ते जाणलं. यामध्ये व्यासांची प्रज्ञा किती दिव्य आहे, शुकमुनींचं वैराग्य किती कडकडीत आहे, नारद महर्षींचं चरित्र बघितलं. हा ग्रंथ नाही तर भगवंतांचं वाङ्मयीन स्वरूप आहे हे जाणलं. नैमिषारण्यात जे ऋषीमुनींचं ज्ञानसत्र चालू होतं त्यामध्ये एक दिवस सूत महोदय येतात. सुताने शुकमुनींनी सांगितलेलं आणि परीक्षितानं श्रवण केलेलं श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह पूर्ण ऐकलेला आहे. त्यांनी परीक्षिताला मिळालेला मोक्षही पाहिलेला आहे. म्हणून अत्यंत सन्मानानं शौनकादी ऋषीमुनींनी त्यांना कलियुगात काय करावे म्हणजे मनुष्याला परमगती प्राप्त होईल ते विचारलं. अत्यंत आनंदानं सूत महोदय व शौनकांच्या संवादातून कथाभाग हा पुढं सरकतो. शुकमुनी परीक्षिताला सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, भगवंतांचे प्रमुख अवतार कोणते, भागवत ग्रंथरचना कशी झाली, ग्रंथप्रसारासाठी शुकमुनी कसे तयार झाले ते सांगितलं. नंतर महाभारताच्या युद्धात द्रौपदीच्या 5 मुलांची हत्या करणाऱ्या अश्वत्थामाला जीवदान दिलं. पण शूळानं पिटलेला अश्वत्थामा उत्तरेच्या गर्भावर बाण मारतो. भगवंत त्याचं निराकरण करून द्वारकेला परततात. नंतर परीक्षिताचा जन्म, भीष्माचार्यांचं इच्छामरण, भगवंतांचे स्वधामगमन, पांडवांचं स्वर्गारोहण, परीक्षिताचा राज्याभिषेक, कलीचं जीवदान, कलीचं सार काढून घेऊन परीक्षित राजा त्याला राज्य करायला परवानगी देतो, राहायला परवानगी देतो. ब्रह्मांडाची उत्पत्ती, स्वयंभू मनु आणि शत्रुपा यांच्याकडनं मैथुन क्रियेनं प्रजा उत्पत्ती आणि वराह अवतार ह्या कथा आपण ऐकल्या. त्यानंतर जय आणि विजय यांना शाप आणि भगवंतांची सनकादिकांना गोड बोलून वैकुंठात येऊन न देणं ही लीला आपण बघितली. ब्रह्मदेवांच्या आज्ञेप्रमाणे इच्छेप्रमाणे आता मैथुन क्रियेद्वारे प्रजा उत्पत्ती सुरू झाली. तेव्हा परीक्षित राजा विचारतो, महाराज मला कर्दम आणि देवहूती यांच्या वंशाची कथा सांगा. शुकमुनी म्हणतात, राजा कर्दम म्हणजे कर्दम अर्थात इंद्रियांचं दमन करणारा अर्थातच जितेंद्रिय. देवहूती म्हणजे देव अधिक हूती देवाला आवाहन करणारी बुद्धी. निष्काम बुद्धीच देवाला आवाहन करू शकते. वडिलांची म्हणजेच ब्रह्मदेवांची आज्ञा प्रजा वाढवा आणि ती पूर्ण करण्याकरता कर्दमाने दीर्घ तपश्चर्या केली. अत्यंत दिव्य तपश्चर्या केली. कठोर तपश्चर्या त्यांची बघून भगवंत प्रसन्न झाले आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू जे आले ते आनंदाश्रू जिथं पडलं तिथंच बिंदू सरोवर निर्माण झालं. तिथंच सिद्धपूरला कर्दमांचा आश्रम होता. भगवंत प्रसन्न होऊन कर्दमांच्या पुढं प्रकट झाले आणि म्हणाले, ऋषीवर काय हवं ते मागा. कर्दमांना अत्यंत आनंद झाला आणि त्याने भगवंतांच्या चरणावर लोटांगण घातलं आणि म्हणाले, हे प्रभू, मला अशी स्त्री द्या जी मला प्रभूकडं घेऊन जाईल, जी मला पापकर्मापासून परावृत्त करेल. मला स्त्री सुखासाठी नाही तर सत्संगाकरता स्त्री हवी आहे. धर्माच्या आचरणाकरता मला पत्नी हवी आहे. सर्वांना आश्चर्य वाटेल की एवढी तपश्चर्या करून कर्दमाने मुक्ती का मागितली नाही. हजारो जन्मांच्या कामवासना सुप्त स्थितीत मनात साचलेल्या असतात. त्या संतुष्ट करून मनुष्यावर जी 3 ऋणे असतात, पहिलं ऋण देवऋण,
दुसरं ऋषी ऋण आणि तिसरं पितृऋण. ही तिन्ही ऋणं ही तिन्ही ऋणांची पूर्तता करून मगच ह्यातनं आपण कायमची मुक्ती मिळू शकतो. देवऋणाची पूर्तता कशाने होती? तर सकाळ दुपार संध्याकाळ विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करून किंवा रामरक्षा स्तोत्र पठण करून होती. ऋषी ऋणाची पूर्तता कशी होती? तर हे भोलानाथांचं ऋण आहे. ते वेद गीता उपनिषदांच्या वाचनानं पूर्तता होती. पितृऋणाची पूर्तता सर्व नातेवाईकांचे ऋण फेडण्यासाठी श्राद्ध तर्पण करणं, घर स्वच्छ ठेवणं एवढं केलं की पितृऋणातनं मुक्ती होती. यातून मुक्ती होऊनच मग कायमची मुक्ती मिळवली पाहिजे. कर्दम म्हणतात, मला कामाच्या विनाशासाठी विवाह करायचा आहे. कन्यादानाच्या मंत्रात म्हणलं आहे, वंशरक्षणासाठी मला एका पुत्राच्या हेतूनच कन्यादान करा. म्हणून शास्त्रानं पहिल्या पुत्राला धर्मपुत्र म्हणलं आहे. पुढील पुत्र हे कामज पुत्र आहेत. कामाचरणासाठी नव्हे तर धर्माचरणासाठी विवाह म्हणून पत्नीला धर्मपत्नी म्हणतात. काम हा ईश्वराप्रमाणे व्यापक होऊ इच्छितो. जिथे जिथे सौंदर्य दिसेल तिथं तिथं कामभाव निर्माण होऊ लागतो. त्या कामाला एकाच स्त्रीमध्ये नियंत्रित ठेवून कामाचा नाश करणं यालाच विवाह संज्ञा आहे. कर्दमांचं ऐकून भगवंत प्रसन्नपणे म्हणतात, आत्मसंयम करून तू माझी ज्यासाठी आराधना केली आहेस तो तुझ्या हृदयातील हेतू जाणून मी अगोदरच तशी व्यवस्था केलेली आहे. हे विप्रवर, स्वयंभू मनू आणि शतरूपा राणी तुला भेटण्याकरता परवा इथे येतील. सर्व गुणसंपन्न अशी त्यांची लाडकी कन्या तुला ते अर्पण करतील. तू तिचा स्वीकार कर. तुझ्या तेजानं तिला 9 कन्या होतील व त्या प्रजा वाढवतील. त्यानंतर मी अंशरूपानं तुझ्या तेजापासून देवहूतीच्या गर्भात अवतीर्ण होऊन सांख्यशास्त्राची रचना करेन, प्रसार करेन. असं सांगून भगवंत गरुडाच्या पंखातून प्रकट होणाऱ्या सामवेदांच्या आधारभूत रचा ऐकत ऐकत निघून गेले. भगवंतांनी सांगितलेल्याप्रमाणेच 2 दिवसांनी स्वयंभू मनू आणि शत्रुपा आपल्या लाडक्या कन्येसह म्हणजेच देवहूतीसह कर्दम आश्रमात आले. स्वयंभू मनू म्हणाले, ही माझी कन्या देवहूती आपल्याला मी अर्पण करण्याकरता आलोय. आपण तिचा कृपया स्वीकार करा. कर्दम म्हणतात, माझी विवाह करण्याची इच्छा आहे, पण मी विलासासाठी नाही तर कामाचा नाश करण्यासाठी विवाह करणार आहे. 1 पुत्र होईपर्यंत आम्ही पती पत्नी असू, पण 1 पुत्र झाल्यावर मी संन्यास घेऊन त्याग करेन, संसाराचा त्याग करेन. स्वयंभू मनू शत्रुपाला म्हणतात, अरे हे तर विवाहापूर्वी संसाराच्या त्यागाची संन्यासाची गोष्ट करत आहेत, काय करायचं? तेव्हा देवहूती म्हणती, तात मला असाच पती हवा आहे. कामांध होऊन संसार सागरात बुडून जाणारा पती मला नको आहे, तर जितेंद्रिय पती मिळावा हीच माझी इच्छा आहे. ही देवहूती अत्यंत सुंदर आहे. तिच्या सौंदर्याचं वर्णन करताना असं सांगितलं की एक दिवस ती आपल्या महालामध्ये गच्चीवर चेंडून खेळत होती. तेव्हा विमानातून चाललेल्या विश्वावसू गंधर्वानं तिचं सौंदर्य बघितलं आणि तो बेशुद्ध पडला आणि विमानातनं खाली पडला. इतकं ते सौंदर्य होतं. सौंदर्याच्या मोहानं देवहूतीचा स्वीकार कर्दमाने केला नाही, तर तिनं सांगितलं की मी संसार करणार आहे. ते कशा करता? तर जितेंद्रिय
पती मिळावा हीच इच्छा आहे आणि त्याच्याबरोबरच मी संसार करणार आहे. कामांध होऊन संसार सागरात बुडून जाणारा पती मला नको आहे. तिची ही ती इच्छा ऐकून स्वयंभू म्हणून कर्दम आणि देवहूतींचा विधिपूर्वक विवाह करून दिला आणि दोघेही आश्रमात राहायला लागले. पती तपस्वी आहेत म्हणून देवहूती तपस्विनी झाली. दोघंही 12 वर्ष एकाच घरात संयमानं आणि निर्विकारपणानं राहिले. कोणत्याही गोष्टीचं सातत्य 12 वर्ष जर ठेवलं तर ते एक व्रत बनतं आणि त्याचे अत्यंत चांगले परिणाम होतात. दक्षिणेमध्ये 1100 वर्षापूर्वी वाचस्पती मिश्रा नावाचे पंडित होते. त्यांना खरं म्हणजे विवाह करण्याची इच्छा नव्हती, पण आपल्या वृद्ध आईची इच्छा पूर्ण करण्याकरता ते विवाहाला तयार झाले आणि त्यांनी विवाह केला. विवाह करताना त्यांनी पत्नीला मी शांकर भाष्यावर टीका लिहितोय म्हणून सांगितलं आणि त्यात तू अडथळा आणू नकोस. आणि त्यांनी आपला लेखन प्रपंच चालू ठेवला. कित्येक वर्ष त्यांचं लेखन चालू होतं आणि एक दिवस दिव्याच्या काचेवर आलेली काजळी दूर करण्याकरता एक हात त्यांच्या दिव्याच्या समोर आला आणि त्या हाताच्या सावलीनं वाचस्पती मिश्राने वर पाहिलं. तेव्हा त्यांचं लक्ष एका स्त्रीकडे गेलं आणि ते म्हणाले, आपण कोण आहे बरं? तेव्हा ती स्त्री म्हणाली, मी आपली पत्नी आहे. आपल्याला आठवते का आपला विवाह झालेला होता? तेव्हा चाचपडत वाचस्पती मिश्रा म्हणाले, होय आठवतंय, मागं एकदा मी विवाह केलेला होता. तेव्हा ती स्त्री म्हणती, तुम्ही जिच्याशी विवाह केला तीच मी आपली धर्मपत्नी आहे. हे ऐकून वाचस्पती मिश्रांना अत्यंत वाईट वाटलं आणि ते म्हणाले, अरे अरे अरे, किती वर्ष ह्याला झाली मी लिखाणाचा प्रपंच करत आहे? त्या स्त्रीनं उत्तर दिलं, 36 वर्ष आपल्या लग्नाला झाली आणि आजच माझ्या हातनं काचेवरची काजळी काढताना मी तुमच्या दृष्टीस पडले. तेव्हा वाचस्पती मित्रांना अत्यंत खेद झाला की आपण आपल्या पत्नीवर खूपच अन्याय केला आहे. म्हणून ते तिला म्हणाले, हे प्रिये, तू माझ्यावर खूपच मोठे उपकार केलेले आहेत. तू मला लेखनामध्ये खूप मदत केलेली आहेस. तुझ्याकरता मी काय करू ते मला सांग. तेव्हा त्यांच्या पत्नीनं सांगितलं, मला काहीही नको आहे. मी तुमची अशी सेवा अखंड करत राहू दे अशीच माझी इच्छा आहे. तरीही वाचस्पती मिश्रा म्हणले की तुला मी काहीतरी देणारच आहे, तू काहीतरी माग. तरीही तिनं नकार दिला. तेव्हा वाचस्पती मिश्रा म्हणाले, मी जे काही लिहितोय ते शंकर भाष्यावर टीका लिहितोय. ही आता टीका पूर्ण झाली आहे. ह्या टीकेवर मी तुझं नाव घालणार आहे. तुझं नाव भामती आहे ना? तर ही शंकर भाष्यावरील टीका आजपासनं भामती टीका म्हणूनच ओळखली जाईल. किती वर्ष? 36 वर्ष आपण लग्न झालोय हे विसरून प्रपंच करण्यापेक्षा लेखन प्रपंचातच गुंतलेले हे वाचस्पती मिश्रा असे होते. असंच 12 वर्ष कर्दम आणि देवहूती संसार करत होती. दोघंही संयमानं आणि निर्विकारपणानं कामं करत होती. कर्दमांचं एक वैशिष्ट्य आहे, ते दुसऱ्याच्या मनातले विचार जाणत असत. एक दिवस कर्दमांचं देवहूतीकडं लक्ष गेलं. तिचं शरीर अत्यंत दुर्बल झालेलं होतं, कृश झालेलं होतं. त्यांना देवहूतीची दया आली आणि ते म्हणाले, देवी, तू फार सुंदरपणानं माझी सेवा केली आहेस. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला काय हवं ते वरदान मागून घे, मी तुला देईन.
देवहूती म्हणते, आपल्यासारखे पती मिळाले हेच मला वरदान आहे, मला काहीही नको. कर्दम म्हणतात, देवी तू काहीतरी मागितलंच पाहिजेस. तेव्हा देवहूती त्यांना म्हणते, जर काही द्यायचंच असेल तर मला एका बालकाचं दान द्या. तेव्हा देवहूतीच्या मनात आपल्या कोळपलेल्या शरीराबद्दल विचार आले आणि ते ओळखून कर्दमाने तिला बिंदू सरोवरात स्नानाला पाठवलं. जेव्हा देवहूतीने त्या सरोवरात बुडी मारली तेव्हा तिथं एक महाल दिसला. त्या महालामध्ये 1000 कन्या होत्या. देवहूतीला पाहताच त्या सर्व कन्या हात जोडून म्हणाल्या की आम्ही दासी आहोत, आपली काय सेवा करावी. देवहूतीच्या संमतीनं त्या सर्व दासींनी बहुमूल्य उटणे, सुगंधित द्रव्याने देवहूतीला स्नान घातले, अनेक सुंदर आभूषणं व वस्त्र परिधान केली. इकडं कर्दमाने प्रियेची इच्छा पूर्ण करण्यासाठी योग सामर्थ्यानं इच्छित स्थळी घेऊन जाणारं एक विमान तयार केलं. अतिसुंदर अशा विमानात अनेक शयनगृहे होती, क्रीडांगणे होती, बैठका होती, उद्याने होती, अंगणे होती, चौक होते. विमानात सर्व ऋतूंच्यामध्ये सुखकारक असं वातावरण होतं. असं हे विमान पाहून देवहूती आणि कर्दमसुद्धा आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी त्या विमानात बसून अनेक ठिकाणी सुंदर विहार केला. अनेक वर्ष रतिसुख घेऊनही देवहूतीला हा काळ कधी गेला ते कळलंच नाही. विमानातून विहार करताना कर्दम देवहूतीला दाखवतात, प्रिये ती पहा, पृथ्वी कशी गोल फिरत आहे. आपल्याला 5000 वर्षापासून पृथ्वी गोल आहे हे ठाऊक आहे, पण 16व्या शतकात पृथ्वी गोल आहे असं सांगणाऱ्या कोपर्निकसला तुरुंगात टाकलेलं होतं. त्यानंतर देवहूतीला 9 कन्या झाल्या. कर्दम ऋषी त्वरित संन्यास घेण्यास सिद्ध झाले. तेव्हा देवहूती म्हणाली, नाथ, आपण तर वचन दिलं होतं की एक पुत्र झाल्यावर संन्यास घेईन. पुत्राचा जन्म तर झालेलाच नाही आणि शिवाय या 9 मुलींचा विवाह झाल्यावरच आपण संन्यास घ्यावा. तेव्हा कर्दम म्हणतात, देवी खेद करू नका. अविनाशी भगवान विष्णू तुमच्या गर्भात लवकरच प्रवेश करतील. तू भगवंतांचं भजन कर, आराधना कर. खूप काळ गेल्यावर भगवान मधुसूदन कर्दमांच्या वीर्याचा आश्रय घेऊन देवहूतीपासून प्रकट झाले. त्यावेळी ढग जलवर्षाव करायला लागले, गंधर्व गाणी गाऊ लागली, अप्सरा आनंदानं नाचू लागल्या, देवाने आकाशातून पुष्पवृष्टी केली आणि सोनेरी केस, कमलासारखं विशाल नेत्र आणि कमलांकित चरणकमल असणाऱ्या बालकाच्या रूपामध्ये साक्षात श्रीहरीच कपिल भगवानांच्या रूपानं अवतीर्ण झाले. बोला कपिल भगवान की जय. तेव्हा कर्दमांच्या आश्रमात ब्रह्मदेवांच्या सह अनेक देव ऋषी आले. त्या सर्वांनी कर्दमांचं अभिनंदन केलं. ब्रह्मदेवाने मुलींच्या लग्नाची तुम्ही काळजी करू नका असं कर्दमांना सांगितलं आणि सोबतच्या ऋषींसह त्यांच्या मुलींचे विवाह करून दे अशी आज्ञाच केली. जो भगवंतांची सेवा करतो त्यांची चिंता भगवंतच दूर करतात. कर्दमाने आपली मुलगी कला मरीची ऋषींना दिली, शांती अथर्वांना दिली, ख्याती भृगूंना दिली, अरुंधती वसिष्ठांना दिली, अनसूया अत्रींना दिली, क्रिया क्रतूंना दिली, श्रद्धा अंगिरांना दिली, हविर्भू पुलस्यांना दिली आणि गती पुलहांना दिली. ह्या 9 कन्यांचं कन्यादान करून आणि विवाह करून दिला आणि कर्दमांची काळजीच संपली. कर्दम कपिल भगवानांना भेटायला जातात. तेव्हा कपिल भगवान हसून म्हणतात, मी तुझ्या घरी जन्म घेईन असं सांगितलं होतं, ते खरं करण्यासाठीच हा अवतार मी घेतलेला आहे. आता तुम्ही ठरल्याप्रमाणे जा व कठीण अशा मृत्यूला जिंकून मोक्षपद प्राप्त करण्यासाठी माझं भजन करा. मी देवहूतीला आत्मज्ञान देईन. कर्दमाने कपिल भगवानांना नमस्कार केला, प्रदक्षिणा घातली आणि शांत चित्तानं ते वनात निघून गेले. पिता निघून गेल्यावर कपिल भगवान मातेला आनंद देण्यासाठी बिंदुसर तीर्थावरच राहिले.
एक दिवस ते शांतपणे आपल्या कुटीत बसलेले असताना माता देवहूती त्यांच्या कुटीत आली आणि त्यांना म्हणाली, विषय सुखात खरा आनंद नाही. जगात खरे सुख, खरा आनंद कुठं आहे बरं? मला शाश्वत आनंदाचा मार्ग सांगा. मी अज्ञानी आहे. आईचं हे बोलणं ऐकून भगवान कपिलांना अत्यंत आनंद झाला आणि ते म्हणाले, माते, विषय सुखात खरा आनंद नाही हे तुला समजलं आहे म्हणजे तू ज्ञानी आहेस, अज्ञानी नाहीस. माते, कोणत्याही जड वस्तूत आनंद असू शकत नाही, कारण आनंद आत्म्याचे स्वरूप आहे. विषयभोगाने, इंद्रियांच्या संयोगाने सुख उत्पन्न होते. ते उत्पन्न झालेलं सुख प्रारंभी अमृताप्रमाणे वाटतं, पण परिणामांच्या दृष्टीनं ते विषासमान असते. अशा सुखाला राजस सुख म्हणतात. हे सुख धुळीप्रमाणे कधीही उडून जाणार असतं. माते, शरीरात आनंद असता तर शरीरातून प्राण गेल्यावरही लोकांनी शरीर जपून ठेवलं असतं. सवयी, व्यसने कमी कराल तर तुम्हाला सुख मिळेल, आनंद मिळेल. आपण आपला आनंद बाहेर शोधतो, पण तो अंतर्यामीच असतो. श्रीखंड खाताना आपल्याला आनंद होतो, म्हणजे काय श्रीखंडात आनंद नसतो. जर श्रीखंडात आनंद असता तर तो आनंद आजारी माणसांनी श्रीखंड खाल्ल्यावर मिळायला हवा होता. पण आजारी माणसाला श्रीखंड खाऊन आनंद मिळत नाही, कारण श्रीखंडात आनंद नाही. म्हणून अंतर्यामी असलेल्या आनंदाला प्रकट करा. तोच शाश्वत आनंद आहे. भोगानं जीव तृप्त होऊ शकत नाही, त्यागातच तृप्ती सामावलेली आहे. जगात सुखी होण्याचे दोनच मार्ग आहेत माते, एक ज्ञानमार्ग आणि एक भक्तिमार्ग. ज्ञानमार्ग सांगतो की सर्व काही सोडून द्या, त्याग करा आणि परमेश्वराच्या मागं लागा. शंकराचार्यांनी हाच मार्ग सांगितला आहे, पण हा मार्ग अत्यंत कठीण आहे. भक्तिमार्ग सांगतो की कशाचाही त्याग करू नका, तर सर्व कर्मे भगवंतांनाच अर्पण करा आणि सर्वांमध्ये भगवंत आहे, परमेश्वर आहे असं मानून सगळ्यांच्यावर विवेकपूर्वक प्रेम करा. भक्तिमार्गाचे आचार्य श्री भगवान श्रीकृष्ण आहेत. ते सर्वांच्यावरच प्रेम करतात. मानवाच्या अंतिम कल्याणासाठी भक्तिमार्ग अत्यंत श्रेष्ठ आहे. यामध्ये सुखाची आणि दुःखाची पूर्ण समाप्ती, पूर्ण निवृत्ती झालेली असते. तो भक्तियोग नीट ऐक. जीव कुठंही गुंतून पडण्यास, अगर मुक्त होण्यास मनच कारणीभूत असते. मी आणि माझे यामुळे मन काम, लोभ, मोहयुक्त होते आणि बंधनात सापडते. मात्र जर मन मुक्त असेल तर ते परमभक्तीला कारणीभूत होते. मन बंधनात सापडण्याचं मुख्य कारण म्हणजे आसक्ती आहे. हीच आसक्ती जर भगवंतांच्या चरणी ठेवली तर मुक्तीचा दरवाजा उघडल्याप्रमाणेच आहे. हे केवळ आणि केवळ सज्जनांच्या संगतीनंच, सत्संगानंच घडू शकतं. त्यासाठी आपण आपली पाची इंद्रिये भगवंतांच्या सेवेतच लावायला हवीत. कानाने भजन ऐकलं पाहिजे, तोंडाने भजन म्हणलं पाहिजे, डोळ्याने भगवंतांच्या अवयवांचं दर्शन घेतलं पाहिजे, हाताने भगवंतांची पूजा केली पाहिजे, भगवंतांच्याकरता हारमाळा केल्या पाहिजेत, भगवंतांना स्नान घातलं पाहिजे आणि पायाने तीर्थयात्रा केली पाहिजेत, प्रदक्षिणा केली पाहिजेत. असं केलं तरच देहबुद्धी नष्ट होते आणि भगवंतांच्यावर भक्ती जडते. म्हणूनच म्हणलेलं आहे तुकाराम महाराजांनी, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, तुम्ही ऐका रे कान, माझ्या
विठोबाचे गुण, मन तेथे धाव घेई, जाई विठोबाचे पायी, मन तेथे धाव घेई, जाई विठोबाचे पायी. असं सगळ्या इंद्रियांना भगवंतांच्याच कामाकरता लावलं तर भगवंतावर आपली भक्ती जडती. भक्तीचे प्रकार 4 आहेत: तामस भक्ती, राजस भक्ती, सात्विक भक्ती आणि निर्गुण भक्ती. तामस भक्ती कशी आहे? तर आपण ती तपश्चर्या करतो, भगवंतांची सेवा करतो आणि काय म्हणतो, हिंसा, कपट, मत्सर भावनेनं बदला घेण्यासाठी भगवंताच्या भक्तीला आपण सुरुवात करतो. मला ह्या माणसाचं काहीतरी वाईट होऊ दे, कुणाचं काही पडू दे, मोडू दे, मृत्यू होऊ दे. हिंसा, कपट, मत्सर भावनेनं बदला घेण्यासाठी जी भक्ती करतो ती तामस भक्ती. विशिष्ट कामना मनात धरून जी भक्ती केली जाते ती राजस भक्ती. माझ्या मुलाचं लग्न व्हावं, माझं घर बांधून होणं, माझं हे काम होऊ दे, मुलगा होऊ दे, मुलगी होऊ दे, ही जी काही मागणी आहेत, विशिष्ट कामना आहेत, त्या विशिष्ट कामना मनात धरून जी भक्ती केली जाते तिला राजस भक्ती म्हणतात. पापनिवृत्तीसाठी केवळ स्वतःच्या समाधानासाठी जी भक्ती केली जाते तिला सात्विक भक्ती म्हणतात. काही नाही, मी जी काही पापं केली असतील ती नष्ट होऊ देत, एवढीच मागणी आहे. आणि सगळ्यात श्रेष्ठ निर्गुण भक्ती आहे. निर्गुण भक्ती म्हणजे कशी आहे? नदीचं पाणी जसं सहजपणे धावत धावत जातं आणि समुद्राला जाऊन मिळतं आणि त्याच्याशी एकरूप होऊन जातं, अशी केवळ माझे गुण ऐकून माझ्याशी एकरूप होण्यासाठी जे भक्त माझ्याकडे धावत येतात ते माझी भक्ती करतात, ती निर्गुण भक्ती. काही नकोय, फक्त माझ्यात त्यांना एकरूप व्हायचीच इच्छा आहे. अहिंसा पाळून सर्व प्राणीमात्रांच्यात मीच आहे या भावनेनं वागावं. शास्त्र पुराणे श्रवण करावीत, भजन करावं, नामस्मरण करावं. म्हणजे जसा सुगंध नाकातून आत जातो तसा भगवंत कानातून हृदयात येतात, त्यांना हृदयातच स्थापित करावं. केवळ मूर्तीपूजा, कर्मकांड करू नये. केवळ मूर्तीपूजा आणि कर्मकांड करू नये. ह्याच्याबद्दल कपिल भगवान म्हणतात, मी आत्मरूपाने सर्व जीवात राहतो. त्या परमात्म्याचा अनादर करून जे प्रतिमारूपात माझी पूजा करतात त्यांची ती पूजा म्हणजे केवळ देखावा आहे. म्हणून सर्व प्राण्यांच्यामध्ये घर करून त्या प्राण्यांच्याच रूपात असलेल्या मज परमात्म्याचे यथायोग्य दान, मान, मैत्रीपूर्ण व्यवहार आणि समदृष्टी याद्वारे पूजन केलं पाहिजे. अशी पूजा करा. कर्मकांड करू नका नुसतं. मन माझ्यावर केंद्रित झाल्यावर सुख आणि दुःख नष्ट होतात. जे काही होत आहे ते केवळ माझ्या इच्छेनंच होत असतं. अशा भावनेनं वागलं की आनंदच मिळतो, तो शाश्वत आनंद आहे. म्हणून नेहमी सत्संग करावा. देवहूतीला कपिल भगवंताने सत्संग करायला सांगितलं आणि देवहूतीला शंका आली. देवहूती म्हणती, तुम्ही सत्संग करा म्हणून सांगत आहात, पण मला या जगात कोणी संत दिसतच नाही आहेत, तर मी सत्संग कसा करू? कपिल भगवान हसतात आणि म्हणतात, माते तू असं समज, जर तुला संत दिसत नसतील तर तू नक्की पापी आहेस. कारण पापी लोकांची आणि संतांची भेटच होत नाही, आणि झाली तरी सद्भावना जागृत होत नाही, सत्संग होत नाही. माते संतांना शोधायला तू कुठं जाशील? तू जर स्वतः संत होशील तेव्हाच तुला संत भेटतील. जशी दृष्टी असती तशी सृष्टी दिसती. सुंदरकांडातील ह्याबद्दल मारुतीची कथा फार सुंदर आहे, ती तुम्हाला सांगतो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. नर्मदे हर श्रीमद्भागवत महापुराण कथाज्ञान यज्ञ. कपिल मुनी मातेला सांगतात, माते, सत्संग करायचा असेल तर आपणच संत व्हायला पाहिजे, तरच तुला संत भेटतील. जशी दृष्टी असती तशी सृष्टी दिसतील. एकनाथ महाराजांचं कीर्तन चाललं तर, आणि त्यावेळेला एक म्हातारे गृहस्थ आत आले आणि ते अगदी त्यांच्या जवळ येऊन बसले. एकनाथ महाराजांनी जाणलं हे कोण आहेत ते, आणि त्यांनी कीर्तन चालूच ठेवलं. कीर्तनामध्ये रामकथेमध्ये प्रसंग होता. सीतामाई अशोकवनात बंदिवासात आहेत, राक्षसिणी पाऱ्याला आहेत, भोवताली बऱ्याच वनस्पती झाडं झुडपं आहेत, अनेक पांढरी शुभ्र फुले फुललेली होती असं वर्णन आहे. एकनाथ महाराजांनी पांढरी शुभ्र फुलं फुललेली होती म्हणल्यावर ते म्हातारे ग्रस्त म्हणले लाल फुल होती. एकनाथांनी त्यांच्याकडे दृष्टिक्षेप टाकला आणि म्हणले अशोकवनात पांढरी फुलं फुललेली होती. म्हातारी बुवा म्हणले लाल फुलं. तरीसुद्धा एकनाथांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्याने पुन्हा सांगितलं की अशोकवनामध्ये पांढरी फुलं फुललेली होती. म्हातारी बुवा गप्प बसले. कीर्तन संपलं, बाकीचे लोक गेले आणि ते म्हातारी बुवा एकनाथांच्या बरोबर उभे राहून म्हणाले, महाराज, मी तुम्हाला 2 वेळा सांगितलं की अशोकवनामध्ये त्यावेळी सीतामाई जेव्हा बसलेल्या होत्या तेव्हा लाल फुलं उमललेली होती, तुम्ही पांढरी सांगताय. नाथ म्हणले होय, पांढरीच होती. म्हातारी बुवा म्हणतात तुम्ही गेलात आहे? नाथ म्हणले मी नाही गेलो तो. मग तुम्ही कसं सांगताय? नाथ म्हणले मग काय तुम्ही गेलात? ते म्हणले होय मी गेलो होतो. तुम्ही कसं जाल? तेव्हा त्या म्हाताऱ्याच्या ठिकाणी मारुतीराय प्रकट झाले आणि मारुतीराय म्हणले मी तेव्हा तिथं गेलो होतो आणि मला नक्की माहीत आहे की फुलं तांबडी होती. एकनाथांनी खरं म्हणजे म्हातारी बुवा आल्याबरोबरच जाणलेलं होतं की रामकथा चालली आहे, म्हणजे मारुतीराय येणारच, आणि जवळ येऊन बसलं त्या क्षणी हे मारुतीराय आहेत ह्याची त्यांना खात्री पटली. ती एकनाथांनी त्यांना सांगितलं, हे बघा, वाल्मिकी रामायणामध्ये अशोकवनामध्ये पांढरी फुलं फुललेली होती असा उल्लेख आहे, त्यामुळे मी तो तसा करतोय. मारुतीराय म्हणले हे बघा, मी तिथं प्रत्यक्ष साक्षीदार आहे, मी तांबडी फुलं उमललेली बघितली आहेत. वाल्मिकी महाराजांनी सांगितलं असेल, पण मी आता सांगतो तर तुम्ही लाल फुलं म्हणा ना. एकनाथ म्हणले कधी म्हणणार नाही, मी वाल्मिकींच्याच रामायणावर कथा करतोय. आता ह्या दोघांचं भांडण चालू झालं, वाद चालू झाला. तेव्हा ते म्हणले आता मग हे बरोबर कोण आहे हे कुणापाशी जाऊन ठरवायचं? तर मारुतीराय म्हणले आपण सीतामाईनाच विचारायला गेलं पाहिजे किंवा रामरायाला. ठीक आहे जाऊया. मारुतीराय म्हणले तुम्ही या अयोध्येला, मी निघालो. एकनाथ म्हणले असं कसं जात आहे? तुम्ही जाल, तुम्हाला आहे उडी मारून जायचं बळ, मी चालत निघणार, मी 1-2 महिन्याने अयोध्येला पोचीन, चालणार आहे तुम्हाला? मारुतीराय म्हणले मग बसा पाठीवर, चला पटकन जाऊ, मला एवढा वेळ नाही आहे. मारुतीरायाच्या पाठीवर बसून एकनाथ महाराज राम दरबारात हजर झाले. सीतामाई बसलेल्या होत्या, प्रभू रामचंद्र होते, मागं लक्ष्मणजी होते. मारुतीरायाने आणि एकनाथांनी दोघांनी प्रभू रामचंद्रांना सीतामाईंना वंदन केलं, लक्ष्मण भैयाला वंदन केलं. प्रभूने विचारलं आज कसे काय आला? मारुतीराय म्हणले हे कीर्तनकार आहेत महाराष्ट्रातले पैठणचे, ह्यांची रामकथा चालली ती, तेव्हा त्यांनी सांगितलं अशोकवनामध्ये सीतामाई बंदिवासात असताना पांढरी फुलं उमललेली होती. मी तर बघितलेत लाल फुलं होती. मी त्यांना सांगितलं दुरुस्त करायला लाल फुलं होती म्हणून सांगा, तर ते म्हणतात नाही पांढरीच होती, कारण वाल्मिकी रामायणात पांढरी लिहिलेली आहेत. प्रभू रामचंद्र हसले. तेव्हा जवळ बसलेल्या सीतामाई म्हणल्या मी सांगू? म्हणले सांगा. मारुतीराया,
मी जेव्हा अशोकवनात बसलेले होते तेव्हा भोवतालची सगळी फुलं निळी होती. मारुतीराया आणि एकनाथ महाराज अचंबितच झाले. पांढरी पण नाहीत, तांबडी पण नाहीत, एकदम लालच आहेत. मारुतीराय म्हणले, आम्ही भांडण मिटवायला आलो होतो, दोघांचं भांडण, तर तुम्ही तिसराच मुद्दा काढला. प्रभू काहीतरी करा, हो काहीतरी सांगा. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणले, बरोबर आहे, सीतामाई म्हणताय ते बरोबर आहे. मारुतीराय गप्प बसले. एकनाथ मात्र म्हणले, बरोबर आहे, पत्नीचं हे बरोबर म्हणायलाच लागतं, पण प्रभूसुद्धा पत्नीचंच मानत असतील तर काही इलाज नाही. शेवटी तुम्हाला त्यांच्याबरोबर राहायचंच आहे. मी मान्य करतो तुम्ही म्हणाल ते, पण वाल्मिकींनी मात्र पांढरी फुलं होती असंच लिहिलेलं आहे. प्रभू हसले आणि म्हणाले, बरोबर आहे तुमचं, फुलं पांढरीच होती. मारुतीराय एकदम उसळले. ते म्हणजे असं कसं म्हणताय, मी बघितलेली आहे, फुलं तांबडी होती. प्रभू म्हणले, बरोबर आहे मारुतीराय तुझंही, फुलं पांढरीच होती. आता मात्र तिघही आश्चर्यचकित झाली. सीतामाई म्हणली, असं कसं म्हणताय, पांढरी होती, तांबडी होती, निळी होती, सगळ्यांनाच तुम्ही बरोबर कसं म्हणताय. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले, सीते, जेव्हा तू अशोकवनामध्ये बंदिवासात होतीस तेव्हा तू सतत माझंच चिंतन करत होतीस, मनन करत होतीस. तुझ्या दृष्टीपुढं मीच उभा होतो, त्यामुळं माझाच निळा रंग तुझ्या दृष्टीमध्ये उतरून तुला भोवतालचं सगळं निळंच दिसत होतं, म्हणून तू फुलं निळं दिसलीस म्हणतेस, ते बरोबर आहे. वाल्मिकींनी फुलं पांढरी म्हणलेत, ते बरोबर आहे. आणि मारुतीराया, तुझी तांबडी फुलं होती म्हणतोस ना, तुझं तर सगळ्यात बरोबर आहे, कारण राक्षसिणी सीतेला त्रास देतात हे बघून तुला अत्यंत क्रोध आलेला होता. तुझे डोळे लालबुंद झालेले होते. त्या राक्षसिणींना मारू का काय करू असं तुझ्या मनात विचार येत होते, आणि त्या लाल झालेल्या डोळ्यांनी तू सगळीकडे बघून तुला फुलं तांबडी दिसत होती. जशी दृष्टी तशी सृष्टी. अष्टांग योग, कालाचा महिमा, देहासक्तीची अधोगती, ह्या सगळ्यांचं वर्णन कपिल भगवंतांनी देवहूतीला केलं. त्यानंतर कपिल भगवान देवहूतीला सकाम कर्मे, निष्काम कर्मे, कालाची गणना, जीवाची दुर्दशा, गर्भावस्था यांचं वर्णन करून सांगतात आणि म्हणतात, माते, भगवंतांचं ध्यान कसं करावं हे तुला मी सांगतो. अष्टांग योगामध्ये मन एकाग्र करून भगवंतांच्या मूर्तीचं ध्यान करावं, भगवंतांना हृदयात स्थिर करावं. प्रथम भगवंतांच्या चरणकमलांचं ध्यान करावं. चरणकमलावर असलेल्या वज्र, अंकुश, ध्वज आणि कमल या मंगलचिन्हाने युक्त असलेल्या चरणांच्यावर पूर्ण नजर एकाग्र करावी आणि आपल्या लाल आणि उंच शोभामय नखचंद्रमंडलांच्या चंद्रिकेनं भगवंतांच्या हृदयातील अज्ञानरूप घोर अंधकार दूर करावा. ही चरणकमळं धुतलेल्या पाण्यापासून जी नद्यामधील श्रेष्ठ गंगा नदी प्रकट झाली होती, तिचं पवित्र जल मस्तकावर धारण केल्यामुळं श्री महादेव अधिक मंगलमय झाले. ती ध्यान करणाऱ्यांसाठी पापरूप पर्वतावर सोडलेल्या इंद्राच्या वज्राप्रमाणे आहेत. भगवंतांच्या अशा चरणकमलांचं चिरकालपर्यंत चिंतन करावं. त्यानंतर दोन्ही पिंडऱ्या आणि गुडघ्यांच्यावर आपली नजर केंद्रित करावी. ज्यांना लक्ष्मी आपल्या मांडीवर घेऊन हळुवारपणे चुरत असते, अशा दोन्ही पिंडऱ्या आणि दोन्ही गुडघ्यांच्यावर ध्यान एकाग्र करावं. त्यानंतर दोन्ही मांड्यांचं चिंतन करावं, ध्यान करावं. पितांबरानं झाकलेल्या नितंबांचं ध्यान करावं. त्यानंतर भगवंतांच्या दोन्ही स्तनांचं आणि नाभी सरोवराचं ध्यान करावं.
त्यानंतर लक्ष्मीचं निवासस्थान वक्षस्थलाचं ध्यान करावं. कौस्तुभ मण्याला सुशोभित करणाऱ्या गळ्याचं ध्यान करावं. नंतर चारी भुजांचं ध्यान करावं. त्या चारी भुजांमध्ये घातलेली कंकणं, अलंकार, सुदर्शन चक्र, शंख यांचं ध्यान करावं. त्यांचं चिंतन करावं. राजहंसाप्रमाणे विराजमान असणाऱ्या शंखाचं ध्यान करावं. त्यानंतर रक्तानं माखलेल्या कौमोदकी गदेचं ध्यान करावं. गळ्यात घातलेल्या वनमालेचं ध्यान करावं आणि सर्व जीवांच्या निर्मल तत्वरूपी कौस्तुभ मण्याचं ध्यान करावं. त्यानंतर सुडौल नासिकेनं शोभणाऱ्या व झगमगीत मकरकुंडलानं चमकणारे निर्मल गाल असणाऱ्या मुखकमलाचं ध्यान करावं. काळ्याभोर केसाने मंडित असं मुखकमल, उन्नत भुवयाने सुशोभित असणाऱ्या मनोहर मुखारविंदांचं उत्साहानं ध्यान करावं. कृपापूर्ण हास्ययुक्त अमर्याद प्रसादाचा वर्षाव करणाऱ्या, तिन्ही तापांना शांत करणाऱ्या दृष्टीचं भक्तिभावानं ध्यान करावं. मुनिजनांच्या हितासाठी, कामदेवाला मोहित करण्यासाठी श्रीहरींनी आपल्या मायेनं रचलेल्या विशाल भुवयांचं ध्यान करावं. त्यानंतर ओठावरील लालीमुळं कुंदकळ्यांप्रमाणे शुभ्र छोट्या दातावर लाली शोभणाऱ्या, खळखळून हसणाऱ्या भगवंतांचे प्रेमाने ध्यान करावं. त्यानंतर दुसरा कोणताही पदार्थ पाहण्याची इच्छाच करू नये. अशा ध्यानानं साधकाला श्रीहरीचं आत्यंतिक प्रेम निर्माण होतं. हृदयभक्तीनं भरून येतं. अति आनंदानं शरीर रोमांचित होतं आणि आनंदाश्रूंनी आपल्या शरीराला आपण न्हाऊ घालतो. मन आश्रय, विषय व आसक्ती रहित होऊन शांत होतं, ब्रह्माकार होतं. ही अवस्था आल्यावर तो एका परमात्म्यालाच सर्वत्र व्यापून असलेला पाहतो. अशा रीतीनं भगवंतांचं ध्यान करा. कपिलमुनी आईला सांगतात, माते आता मी तुला सांख्ययोग सांगतो, तो नीट ऐक, लक्षपूर्वक ऐक. निसर्ग आणि प्रकृती जेव्हा एकरूप होतात तेव्हा शाश्वत आनंद मिळतो, सुख मिळतं. शाश्वत सुख मिळवण्याचे 2 मार्ग आहेत, प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग. ज्ञानी लोकांसाठी निवृत्ती मार्ग आहे. या मार्गात सर्वाचा त्याग करायचा आहे. या मार्गात खूपच त्रास आहे. या मार्गात खूप वेदना होतात. प्रवृत्ती मार्ग हा गृहस्थाश्रमी लोकांच्या करता आहे, संसारी लोकांच्या करता आहे. सुखानं संसार करा, योग्य आचरण करा, कुठंही आसक्ती ठेवू नका. मनानं भगवंतांचीच सेवा करा. गृहस्थाश्रम हा सर्वश्रेष्ठ आहे. मनाचा संबंध सुखदुःखांशी आहे. मनच बंधनात टाकतं आणि मनच मुक्त करतं. या शाश्वत सुखाला, आनंदाला मिळवण्याचं जे शास्त्र आहे त्याला सांख्ययोग म्हणतात. ज्या शास्त्रात निसर्ग आणि प्रकृती या आदितत्वांचं एकरूपत्व होतं त्याला सांख्ययोग म्हणतात. निसर्ग म्हणजे काय आहे? चराचर सृष्टी, जड, चेतन, अचेतन, वृक्ष, वेली, पर्वत, दगड वगैरे सगळं, या सगळ्यामध्ये भगवंतांचा, परमात्म्याचा अंश आहे. परमात्मा सर्वव्यापी आहे. म्हणूनच आपण हजारो वर्षापासून वड, पिंपळ, औदुंबर वृक्षांची पूजा करतो. नाग, बैल, कुत्रा, गाय या प्राण्यांची पूजा करतो. कैलास, गोवर्धन या पर्वतांची पूजा करतो. चंद्र, सूर्य यांची पूजा करतो. कारण हे सर्व ईश्वराचे, परमात्म्यांचे अंशरूप आहेत. प्रकृती म्हणजे स्त्री आणि पुरुष. देहातील भेदामुळे स्त्री व पुरुष भिन्न दिसले तरी दोहोंमधील आत्मा एकच आहे, जीव एकच आहे. म्हणून परमात्मा व आत्मा यांची एकरूपता करणं म्हणजे सांख्ययोग. परमात्म्याचे घटक आहेत
5 तन्मात्रा रूप, गंध, स्पर्श, रस, शब्द या निसर्गानंच केलेले आहेत. देहाचे घटक आहेत 5 पंचमहाभूते, 10 इंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार आणि वृत्ती. म्हणूनच पंचमहाभूते, 5 तन्मात्रा, 10 इंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार, वृत्ती यांचा समावेश असणाऱ्या शास्त्राला सांख्ययोग असं म्हणतात. देहाचे प्रकार 4 आहेत. सूक्ष्मदेह देह, स्थूल देह, कारण देह, महाकारण देह. जो देह दिसत नाही त्याला सूक्ष्म देह म्हणतात. मन, बुद्धी, अहंकार, वृत्ती हे दिसत नाहीत पण ते देहाचाच भाग आहेत म्हणून ते सूक्ष्म देह. स्थूल देह जो दिसतो तो स्थूल देह आहे. कारण देह म्हणजे माझ्यामध्ये ईश्वराचा अंश आहे हे ज्ञान ज्यांना नाही तो कारण देह. पण माझ्यामध्ये ईश्वराचा अंश आहे हे ज्ञान ज्यांना आहे तो देह महाकारण देह. मनच सुखाला दुःखाला कारणीभूत आहे. मनच बंधनात टाकतं म्हणून मनाचं उदात्तीकरण करा म्हणजे मन भगवंताच्या सेवेत लावा. संत कबीर शेतामध्ये मिरचीचे तरू एका वाफ्यातून काढून दुसऱ्या वाफ्यात लावत होते. तेव्हा हे भक्त येऊन विचारतो, महाराज परमात्म्याची प्राप्ती कशी करावी? कबीर म्हणतात मन इधर से उखाडना और उधर लगाना. भक्ताला समजत नाही. तो म्हणतो म्हणजे काय? तेव्हा कबीर पुन्हा सांगतात मन संसार से उखाडना और परमात्मा में लगाना बहुत आसान है, आपको परमात्मा मिल जाएगा. मन इधर से उखाडना और उधर लगाना म्हणजेच काय? आपलं मन संसारातनं उखडायचं आणि परमात्म्याच्या चरणी लावायचं. संत तुलसीदासांची कहाणी फार प्रसिद्ध आहे. खूप परिश्रमानं बायकोला भेटायला ते आपल्या घरातून निघतात आणि खूप संकटांशी सामना करत करत बायकोच्या माहेरी पोचतात. रात्र झालेली आहे, धोधो पाऊस पडतोय, कुठेही काही दिसत नाही, इतका अंधार आहे. बायकोला भेटायला ते जातात. बायको वरच्या मजल्यावर असती, खाली दुसरे लोक असतात म्हणून वर कसं जायचं ह्याच्या विचारात ते असताना वरनं काहीतरी दोरी सोडलेली दिसते. त्या दोरीला लोंबकाळत धरून ते वर येतात आणि बायकोच्या समोर उभे राहतात. त्यांना एकदम बघून बायको दचकती. ती म्हणली, अरे वर कसा आला तुम्ही? ती म्हणते तू दोरी सोडलेली होतीस त्याला धरून आली. तुळशीदास आणि बायको ते बघतात. मोठा सर्प खिडकीतनं खाली गेलेला असतो. मोठ्या सर्पाला धरून तुळशीदास बायकोला भेटायला आलेले आहेत. बायकोला ते कळल्याबरोबर तिला अतिशय झीट येते, अतिशय धक्का बसतो आणि ती त्यांना म्हणते, तुम्ही मला भेटायला एवढे कष्ट घेतले? इतक्या रात्री चालत? अहो एवढे कष्ट श्रीरामाला भेटायला घेतले असते तर रामसुद्धा तुम्हाला भेटले असते. बस तुळशीरामांच्या डोक्यात एवढं वाक्य भिनलं. एवढे कष्ट श्रीरामांना भेटण्याकरता घेतले असते तर श्रीरामसुद्धा भेटले असते. तुळशीदास तडक तिथनं परतले. क्षणभंगूर शरीर सुखासाठी मी किती कष्ट घेतले, त्यातून क्षणिक आनंद सुख मिळालं असतं, पण मला आता ते नको आहे. मी आता शाश्वत सुखासाठी, शाश्वत आनंदासाठी, श्रीरामांच्या प्राप्तीसाठीच प्रयत्न करेन. तुळशीदासाने ध्यासच घेतला. त्यांनी राम राम म्हणत दाताच्या कण्या केल्या. अखंड राम राम हातानं लिहिलं. सतत रामाच्या रूपाचं, रामाच्या प्रत्येक अवयवांचं, रामांचंच दर्शन घेतलं. प्रत्येक गोष्टी चराचरात त्याला राम राम रामच दिसायला लागले. रामाचं वेडच लागलं. त्यांचे कष्ट, त्यांची निष्ठा, त्यांचं सात्यत्य, त्यांची श्रद्धा पाहून एक दिवस श्रीराम प्रसन्न झाले आणि त्यांच्यापुढं प्रकट झाले. बस त्यानंतर तुळशीदास
तुळशीदास राहिलेच नाहीत. त्यांची आनंद यात्रा सुरू झाली. त्यांच्यापुढं श्रीरामांचं चरित्र दिसू लागलं आणि त्यांनी जसं आपल्याला दिसतंय ते लिहून काढलं आणि सर्व जगाला वेड लावणाऱ्या श्रीरामचरित्र म्हणजे रामचरित्र मानस काव्याचा जन्म झाला. तुळशीदास श्रीरामांच्या रामचरित्र मानसमुळं जग प्रसिद्ध झाले. तुळशीदास रामाची सेवा करण्यात पुढचं सगळं आयुष्य वेचतात. एक दिवस तुळशीदास अयोध्येहून वृंदावनला आले होते. मंदिरात त्यांनी बाके बिहारीला वंदन केलं नाही. तेव्हा त्यांचे मित्र म्हणाले, बाके बिहारीला का वंदन करत नाही? तुळशीदास म्हणले, माझे राम असे नाही आहेत. माझे राम कोदंडधारी आहेत. माझे राम तसे असतील तरच मी त्यांना वंदन करेन. बाके बिहारींनी हे ऐकलं आणि तुळशीदासाला आनंद देण्यासाठी बाके बिहारीनं श्रीरामांचं रूप घेतलं. भक्त आणि भगवंत एकमेकांचं मन दुखू नये यासाठी प्रयत्न करतात. भक्तांचे मनोरथ भगवंत पुरे करतात. हे सर्व शक्य का झालं? तर केवळ मन इधर से उखाडना और उधर लगाना यामुळंच तुळशीदासांनी आपलं प्रेमपात्रच बदललं. पत्नीवर असलेलं जडलेलं आपलं मन त्यांनी उखडलं आणि श्रीरामांच्या चरणी लावलं. सांख्ययोगात मनाला फार महत्त्व आहे. या चंचल मनाला नामस्मरणानं बांधून ठेवावं. नामस्मरणाचा संबंध मनाशी आहे. योगामध्ये सांगितलेली पूरक, कुंभक आणि रेचक या क्रिया श्रीराम जय राम जय जय राम म्हणताना घडतं. म्हणून सतत नामस्मरण करा. नाम बाह्य मनातून अंतर्मनात झिरपलं पाहिजे. मग ते सर्व शरीरात पसरतं. मग ते हृदयात स्थापित होतं. योगानं मन सरळ होतं. असं सतत 5 वर्ष नामस्मरण केलं तर ते नाभीपर्यंत येतं. साधना करताना नाम नाभीपर्यंत आलं की पद्मासन घालून गुदद्वार आणि शिश्नच्या मध्ये असलेल्या नाडीवर टाच लावावी. नाडीवर दाबाला की वायू कोंडला जातो आणि वायूच्या जोरानं कुंडलिनी वर येते. हळूहळू मूलाधार चक्र भेदून अनाहत चक्र भेदून शेवटी ब्रह्मरंध्रात कुंडलिनी येते आणि मग साक्षात्कार होतो. तरीही नामस्मरण सुरूच ठेवलं तर शरीराच्या 16,108 रक्तवाहिन्यामध्ये नाम भिनतं. सर्व शरीर राम नाममय होतं. सर्वांगातून नाम प्रकटायला लागतं. मग अर्जुनाच्या केसातनं, चोखामेळांच्या अस्थितनं, जनाबाईंच्या गौऱ्यातनं राम नाम प्रकटतं. दररोज आपल्या श्वासांच्या इतकं नाम मुखानं घेतलं तर भगवंत आपल्या सोबत येतात. ध्यानात भगवंत दिसू लागले तर समजावं की आपण योग्य मार्गावर आहोत. ध्यानामध्ये अर्धा तास भगवंताची मूर्ती दिसायला लागली की समाधी लागते. रोज 3 घटका नामस्मरण करावं. 8 मास मुखानं, 16 मास मनानं, 32 मास हृदयात नामस्मरण केलं, जप केला तर मनात पापच राहत नाही. 60 मास जप केला की सर्वांगात नाम भिनतं आणि त्यानंतर हवा तेव्हा आपल्याला भगवंत भेटायला लागतो. पण नाम स्मरण जप कसा हवा ते कबीराने सांगितलेलं आहे. माला तो कर्मे फिरे जिव्हा फिरे मुख माही. मनवा तो दस दिशा फिरे य सुमिरन नाही. असं नाटकी नामस्मरण नको आहे. हातामध्ये नुसती माळ फिरती आहे. तोंडामध्ये जीभ नुसती हालती आहे. मन मात्र कुठं हिंडतंय. मुलगी काय करत असेल, तिकडं मुलांनी काय केलं असेल, इकडं मन फिरतंय. असं नामस्मरण करून काहीही उपयोग नाही आहे असं कबीरजींनी सांगितलेलं आहे. नर्मदा परिक्रमेत खेड्यात आम्ही दारापुढं नर्मदे हर म्हणून हाक मारली. मोठा बंगला होता. 2-3 ट्रॅक्टर दारात होते. धान्याची पोती होती. आम्हाला तिथं आसरा रात्रीकरता मिळेल
याची खात्री वाटली. आशेनं आम्ही 3 वेळा नर्मदे हर केलं. तेव्हा आतनं एक सद्गृहस्थ बाहेर आले. हातात त्यांच्या माळ होती आणि तोंडाने त्यांच्या श्रीराम जयराम जय जयरामचा जप चालू होता. एका हातात माळेनं जप चाललाय, मुखानं जप चाललाय, पण दुसऱ्या हातानं मात्र आम्हाला ते लांब व्हा, इथं येऊ नका असाच खूण करत होते. पुढं व्हा. हे बघून त्यांनी आम्हाला आश्रय दिला नाही याचं आम्हाला वाईट वाटलं नाही, पण जो काही जप चाललाय, त्याची जी साधना चालली आहे, त्याच्या विरुद्ध त्यांची क्रिया कशी चालली आहे दुसऱ्या हाताने, हे बघून आम्हाला हसू आलं आणि आम्ही पुढं गेलो. कबीरजी म्हणतात, असं नाटकी नामस्मरण नको आहे. कपिल मुनी सांगून आईला शेवटी विचारतात, आई मी सांगितलेला सांख्ययोग समजलीस काय? भक्तियोग समजलीस काय? साधना ध्यान कसं करावं समजलीस काय? काही शंका असेल तर विचार. या तिन्हीच्या किंवा ह्यातील कोणत्याही एका योगाच्या अभ्यासानं तुला शाश्वत आनंद मिळेल. देवहूती म्हणते, बाळा मला कोणतीही आता शंका नाही आहे. आईला कोणतीही शंका नाही आहे. हे ऐकताच कपिल मुनी उठले. आईला त्यांनी वंदन केलं. जेव्हा आईला वंदन केलं तेव्हा आईनं सुद्धा कपिल भगवानांना वंदन केलं. कपिल भगवानाने आईची आज्ञा घेतली आणि ईशान्य दिशेला गंगासागरला तिने प्रयाण केलं. देवहूतींनी कपिल भगवानाने सांगितल्याप्रमाणे अखंड अभ्यास केला. तेव्हा तिला सर्व सिद्धी प्राप्त झाल्या. त्या ठिकाणाला सिद्धपूर असं म्हणतात. तरीही देवहूतीनं आपला अभ्यास चालूच ठेवला आणि मोक्षप्राप्ती करून घेतली. त्या ठिकाणाला मातृगया म्हणतात. सध्या गुजरातमध्ये बडोदाच्या जवळ सिद्धपूर म्हणून स्टेशन आहे, तिथंच हा आश्रम आहे. बोला कपिल भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन नमस्ते. नर्मदे हर नर्मदे हर.